फडणवीस सरकारने लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट दिलेली आहे। शेतकऱ्यांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शेती पीक कर्जाशी संबंधित मुद्रांक शुल्काबाबत निर्णय घेतलाय। 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे। 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आलाय। या ठिकाणी फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय, शेती पीक आणि कर्जाशी संबंधित मुद्रांक शुल्काबाबत निर्णय झालाय। 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क हे माफ करण्यात आलेले आहे। नवीन वर्षी 1 जानेवारी पासून या संदर्भातील माफीचा निर्णय आता लागू होतोय। पूर्णतः मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय। चंद्रपूरकर मधील आता सामान्य नागरिकांनी आगामी निवडणुकीवरती काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। सध्याची परिस्थिती बघता नगरसेवक कसा असावा या विषयावर म्हणजे सामान्य माणसासाठी जीव घेणं प्रश्न आहे। म्हणजे कोण कुठून केव्हा कसा येतो, कसं कसं त्याला उमेदवारी मिळते, काही खरं नाही। सामान्य माणसासाठी हा फारच कठीण प्रश्न विचारलेला आहे। सांगायचं म्हणजे नगरसेवक सामान्यांची जाण असणारा असावा, सामान्यातला असावा आणि त्याची पार्श्वभूमी एक स्वच्छ असावी। तसं आजकाल काहीही दिसत नाही, हे आमचं दुर्दैव आहे। आता काय सांगतो, एक पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीमध्ये जाणारे नसावेत उमेदवार, बल्कि तो एक सक्षम असायला पाहिजे आणि जो जनतेचा विकास करणारे असावेत, हे अशी त्यांना अपेक्षा करतो। नगरसेवक हा तो उच्च शिक्षित असायला पाहिजे। त्याच्यानंतर नगरसेवक हा स्वच्छ प्रतिमेचा असायला पाहिजे आणि सर्व कामात त्यांनी करायला पाहिजे। नाही नाही, रोज कपडे बदलवणारा नाही पाहिजे, आम्हाला आमचं काम करणारा व्यक्ती नगरसेवक पाहिजे। ज्या पद्धतीने चंद्रपूर शहरामध्ये कपडे बदलवून ह्या पक्षात त्या पक्षात जातात असे उमेदवार भरपूर आहेत, पण आम्हाला तो व्यक्ती नाही पाहिजे। आम्हाला आमच्या हक्काचा व्यक्ती पाहिजे, जो आमच्यासोबत काम करू शकते, आमच्यासोबत बसू शकते, आमचे सगळे काम काढून देऊ शकते, तशातला नगरसेवक पाहिजे आम्हाला। विकास से कोई लेन देन नहीं है जी, सिर्फ नगरसेवक ऐसा होना चाहिए बस। विकास से कोई लेन देन नहीं है। विकास के लिए नगरसेवक हम खड़े नहीं कर रहे, हम सिर्फ खड़े इसलिए कर रहे हैं कि हमारे साथ में रहे और मालूम के पार्टी बदलते रहे, बस समझे। इसीलिए हम ये नगरसेवक दे रहे हैं। आमच्या गरजा पूर्ण करणारा हवा नागरिकांचा, की जेणेकरून चेंजेस नको, आता हा पार्टीत मग त्या पार्टीत, एकच पार्टी असायला हवा आणि आमच्या मागण्या पूर्ण असायला हवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।